एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात आता निलेश राणे देखील उतरणार आहेत, कारण निलेश राणेंवर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। मराठी मतदार असलेल्या भागात निलेश राणेंवर जबाबदारी टाकलेली आहे। ठाकरेंच्या मालकिल्ल्यात निलेश राणेंवर जबाबदारी म्हणजे वरळी, लालबाग, माहीम, शिवडी, दादर या भागात निलेश राणेंची तोफ धडाडणार आहे। लवकरच शिंदेच्या शिवसेनेचे स्टार प्रचारक जाहीर होणार आहेत आणि त्यात निलेश राणे स्टार प्रचारक असेल असं कळत आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तर विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, एकीकडे कोकणात आपण बघितलं निलेश राणेंनी यश खेचून आणलेलं आहे आणि आता तोच फॉर्म्युला मुंबईत देखील शिंदेची सेना वापरण्याच्या तयारीत, विशेषतः ठाकरेंना शह देण्यासाठी निलेश राणे मैदानात उतरणार आहेत। काय अपडेट्स? नक्कीच सौरभ, आपल्याला माहिती आहे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये निलेश राणेंनी ज्या पद्धतीनं कोकणामध्ये यश खेचून आणलं, त्याच अनुषंगानं आता त्यांच्यावरती मोठी जबाबदारी जी आहे ही शिवसेना पक्षाकडनं दिली जाते। स्टार प्रचारकांची यादी जी आहे ही आज किंवा उद्यापर्यंत जाहीर होईल आणि या यादीमध्ये निलेश राणे यांचं नाव असणार आहे अशी सूत्रांकडनं माहिती मिळालेली आहे। आणि प्रामुख्यानं ठाकरे बंधू एकीकडे एकत्र येत असताना मराठीचा मुद्दा ते हाती घेतील हे स्पष्ट होताना पाहायला मिळते आणि यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून निलेश राणेंना मराठी मतदारसंघांमध्ये प्रचार करण्यासाठी म्हणून मैदानात जे आहे हे उतरवलं जाईल। याच्यामध्ये प्रामुख्यानं दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई यामधील विधानसभा क्षेत्रांमध्ये जे प्रभाग आहेत या प्रभागांमध्ये निलेश राणे प्रचार करताना दिसतील। मराठी भागांमध्ये हा सगळा प्रचार होईल। प्रामुख्यानं दादर, माहीम, लालबाग, वरळी, शिवडी या सगळ्या मतदारसंघांमध्ये निलेश राणे यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे। आणि या भागांमध्ये आपण अजून एक पाहायला गेलं तर कोकणातील लोक अधिक मोठ्या संख्येनं राहणार आहेत, त्यामुळे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात कोकणातील मतदार असल्या कारणांमुळे एक वेगळ्या पद्धतीनं अपील जे आहे हे निलेश राणे यांच्याकडनं केलं जाऊ शकतं आणि याच अनुषंगानं त्यांची स्टार प्रचारक म्हणून नेमणूक जी आहे ही केली जाणार आहे अशा पद्धतीची सूत्रांकडनं माहिती मिळते। त्यामुळे निलेश राणे यांची आक्रमक भूमिका आपण वेळोवेळी पाहिलेली आहे आणि तशाच पद्धतीची आक्रमक भूमिका या मराठी मतदारसंघांमध्ये ते मांडतील। याच अनुषंगानं त्यांची निवड जी आहे ही केली जाणार आहे अशी पद्धतीची सूत्रांकडनं माहिती मिळते। सौरभ, निश्चितच विशाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।